मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांवर तब्बल 1.5 तास दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली। शहांच्या भेटीनंतर फडणवीस हे आता मुंबईकडे रवाना झालेत। मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याचं कारण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या बैठकीसंदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। आवेश, देवेंद्र फडणवीस अचानकपणे दिल्लीला गेलेले होते आणि त्या संदर्भात बातम्या सुद्धा आपण चालवल्या होत्या। आता त्यांनी अमित शहा यांची 1.5 तास चर्चा केलेली आहे। राज्यातील जे विकास प्रकल्पाचे रखडलेले काम आणि त्या नियम आणि अटी या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती कळते। पण दुसरी एक बाजू आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की गेल्या 2 दिवसात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कलगीतुरा लागलेला आहे। दोन्ही पक्षातील मंत्र्यांनी एकमेकाच्या विभागावर टीका केलेल्या आहे। तसेच विकास कामावरून सुद्धा एकमेकावर टीका केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या असलेला कार्यक्रम जो वरळीला तिला उपस्थिती दिली नव्हती, त्यानंतर काल महाबळेश्वर इथे एकनाथ शिंदे यांच्या महोत्सवाला सुद्धा अजित पवार उपस्थित नव्हते। आणि 2 दिवसापूर्वी संजय शिरसाट यांनी सुद्धा आपल्या जो विभाग आहे त्याला निधी मिळत नाही असा आरोप केला होता। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती कळते। तसेच रायगड आणि नाशिकचा पालकमंत्रीचा अजून तिढा सुटले नाही, त्या संदर्भात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची चर्चा केलेली आहे। आणि जो पहलगाम इथे झालेला हल्ला त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 4 जण बळी गेला, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुरक्षा संदर्भात सुद्धा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे। विक्रांत, खरा आवेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुद्दे अनेक आहेत। यातल्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नेमकी काय चर्चा झाली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।